कारण ही स्पर्धा ऑल ओव्हर टेलिकास्ट केली जाते. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, त्या अनुषंगानं तुम्ही देखील विचार करा. जर पुढच्या फेरीमध्ये गेलात तर कुठे ना कुठे या गोष्टी भरपूर मायने ठेवतात. कारण एकेका धावेनं काही खेळाडू मी सुद्धा पाहिलात जे निराश होतात, ज्यांची मॅन ऑफ द सिरीज जाते, बाईक असते काही ठिकाणी, ती बाईक देखील जाते. येस थँक्यू. दोन्ही 12th मॅन या ठिकाणी सज्ज झाल्यात आणि दोन्ही संघ देखील सज्ज झाल्यात. थोडंसं उशिरानं शेड्यूल स्टार्ट करतोय. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. पहिले मॅच एका बाजूला कल्याण विभागातील बलाढ्य संघ टीम JSA जय जलेश्वर वाडेघर, तर दुसऱ्या बाजूला ठाणे विभागातील भाव्य 11 वाघबे. दोन्ही संघांचं या भिवंडी नगरीमध्ये सहर्ष स्वागत. या वडूनगर नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. ही मॅच आपल्याला दरम्यान पाहायला मिळते. या पहिली मॅच या दुसऱ्या दिवसातील दुसरी रचनी. अगदी जसा उल्लेख केला की सकाळच्या सत्रामध्ये अनेकदा हे दोन्ही संघ खेळलेत या मैदानावरती, परंतु अगदी नाईट सेशन, रात्रीचं सत्र, आणि रात्रीच्या सत्रामध्ये किती धावा बनतील हे मात्र कुणालाही माहिती नाही. या 4 षटकांचा सामना. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. प्रत्येकाला नियम माहिती आहेत. आणि बघा वेळेबाबत शिस्तबद्ध स्पर्धा आपण पाहतोय, त्या अनुषंगानं तुम्हाला 3 षटक अगदी वेळेवरती कंप्लीट करायचं आहे. अदरवाईज तुम्हाला 1 अतिरिक्त खेळाडू शेवटच्या षटकामध्ये 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. साहिल मनेरा, त्याच्या समवेत प्रथम डाकी. गोलंदाजी ट्रॅकवरती कपिल पाटील. पहिलं षटक घेऊन कपिल पाटील आला आणि हा तोच कपिल पाटील आहे ज्यानं मामा ट्रॉफीमध्ये पूर्णपणे भावेश पवारला, पवन केनेला बांधून ठेवलं होतं. यस मॅचला होती सुरुवात. अंपायरचा येतोय ग्रीन सिग्नल. देऊया दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. शो द क्वालिटी गेम. गोलंदाज सज्ज. पहिला बॉल, पहिला चेंडू सराव बाटनं लॉफ्टेड. फटका, फटका चांगला. बॉल चाललाय. पहिला बॉल, पहिला चौकार. 4 धावेनं डावाला सुरुवात केली. या चांगली सुरुवात टीम वाघबी संघाकडनं. उल्लेख केला होता कपिल पाटीलचा की त्यानं भावेश पवार सारख्या बॅटरला बांधून ठेवलं होतं, पवन केने सारखा बॅटरला बांधून ठेवलं होतं, परंतु समोर साहिल मनेरा आणि भरपूर चांगली सुरुवात करून दिली. या गोलंदाज सज्ज. यावेळेस देखील भिरकावून देण्याचा प्रयत्न केला होता. लॉफ्टेड फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. या स्विंग अँड मिस. डॉट बॉल. चांगली सुरुवात. आता मात्र पाहायला मिळते या पहिला चेंडू चौकार, त्यानंतर डॉट बॉल. यावेळेस इनफिल्डच्या वरनं खेळून काढलाय. फटका फसलाय. चेंडू हवे. झेल झाली आहे ड्रॉप. साहिल मनेराला जीवनदान मिळालंय आणि येस प्रथम डाकी स्ट्रायकिंग एंड वरती होते, त्याला जीवनदान मिळालंय आणि कुठे ना कुठे महागात पडू शकतं. कारण सलामीची बी जोडी त्याच्यावरती जबाबदारी असते आणि कुठे ना कुठे त्याला पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर मात्र झेल ड्रॉप झाली आणि एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. बघायचं लिमिटेड ओव्हर आपल्याला पाहायला मिळतात. 4 षटक आणि 4 षटकांमध्ये किती धावा बनतील, कारण विकेट जी प्राप्त होऊ शकत होती परंतु झेल ड्रॉप झाली, एक सिंगल आली, एका धावेनं धावफलक पुढे सरकलं. 5 या अंकावरती. 5 रन ऑन अबाउट. 5 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज. बॅकफुट वरती जाऊन पंच केल्या. फटका चांगला. बॅटची कडा होती परंतु गॅप भेदला आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. येतोय आणखीन एक चौकार. काय जबरदस्त सुरुवात सध्याच्या घडीला टीम भव्य 11 वाघबी संघाला आपल्याला पाहायला मिळते. अगदी प्रथम डाकीनं चांगली सुरुवात केली, त्यानंतर साहिल मनेरा देखील भरपूर चांगली सुरुवात करून देतो. यावेळेस देखील लॉफ्टेड फटका. डीप मध्ये खेळाडू आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक एंडला. भरपूर चांगला प्रयत्न यष्टीरक्षकानं केला परंतु 2 धावा
घेण्यापासून रोखू शकत नाही. या 2 धावेनं संघाचं धावफलक पुढे सरकताना 11 या अंकावरती. 11 रन ऑन बोर्ड, 11 धावा धावफलकावरती. अगदी चांगली सुरुवात सध्याच्या घडीला टीम वाघबी संघाकडनं. आणि या मैदानाचा विचार केला पहिली मॅच या 50+ चांगला टोटल असेल. यावेळेस स्विंग केलाय, फटका चांगला, धावा देखील मिळतील दर्जेदार. बॉल एका टप्प्यानं सीमारेषा पार, येतोय चौकार. जबरदस्त सुरुवात सध्याच्या घडीला टीम वाघबी संघाला मिळतीया. कारण पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती. 15 ऑन बोर्ड, 15 धावा धावफलकावरती. म्हणजे एक अप्रतिम सुरुवात, एक चांगली सुरुवात. कपिल पाटीलच्या विरोधामध्ये आक्रमण केलं गेलं. अगदी पॉवर प्लेचं षटक होतं. महत्वाचं देखील हेच होतं की पॉवर प्लेचं जे षटक आहे त्यामध्ये जास्तीत जास्त धावा टीम वाघबी संघ करण्याचा प्रयत्न करणारच होता आणि तो केलाय देखील. 15 आल्यात. मी जसा उल्लेख केला होता की 4 षटकांची मॅच आहे, त्या अनुषंगानं 50+ टोटल एक भरपूर चांगला असेल. परंतु कमबॅक येथून टीम वाडेकर संघाला करणं गरजेचं आहे. कारण कमबॅक करण्यासाठी ही टीम जाणली देखील जाते. मी उल्लेख देखील केला होता फिरकीपटू भरपूर चांगले आहेत, परंतु मातीची विकेट आहे. आणि एक नक्कीच जेव्हा नाणेफेकी झाली तेव्हा कुठे ना कुठे चमक डोळ्यामध्ये होती टीम वाडेकर संघाच्या खेळाडूंमध्ये. परंतु सध्याच्या घडीला फिरकीपटूंवरती भारी पडतोय. बॅट्समन साहिल मनेरा आणि प्रथम डाकी. गोलंदाज सज्ज अतुल भोईर दुसरं षटक घेऊन आलाय. यावेळेस पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. डायरेक्ट हिट, विकेट निश्चित रूपानं गेली असती. थोडासा वेग घेतला गेला. अंपायरची व्हाईट बॉलचा इशारा येतोय अंपायरकडनं. येस, बाट कट लागली होती. एक सिंगल या चेंडूवरती दरम्यान कंप्लीट. एका धावेनं धावफलक पुढे सरकताना 16 धावा. खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळतीया. वाडेकर विपक्ष वाघबी, ठाणे विपक्ष कल्याण अशी मॅच या भिवंडीच्या नगरीमध्ये. गोलंदाज सज्ज झालाय. अगदी शांततामय वातावरण आणि त्यामध्ये ही मॅच. यावेळेस लॉफ्टेड फटका चांगला. बॉल चाललाय काउ कॉर्नर रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये खेळाडूकडनं. 2 धावा दरम्यान कंप्लीट. ओव्हर थ्रो झालाय. बॅकअपला खेळाडू आहेत. फक्त आणि फक्त या चेंडूवरती मिळतील धावा 2 धावेनं धावफलक 18 रन ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. भरपूर चांगली बॅटिंग टीम वाघबी संघाकडनं. आणि 50+ टोटल केला तर भरपूर चांगली मॅच देखील पाहायला मिळेल. आणि सध्याच्या घडीला ती वाटचाल देखील वाघबी संघाकडनं पाहायला मिळते. यावेळेस खोलवर टप्पाचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढला. हा चेंडू देखील चांगला होता. 1 धाव दरम्यान कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. भरपूर चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला. अगदी विकेट कीपर एंडला थ्रो. आणि 2 धावा या चेंडूवरती देखील कंप्लीट केल्या जातील. आणि 2 धावेनं धावफलक 20 ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. चांगल्या टोटलच्या दिशेनं वाटचाल करते या. भरपूर चांगली गोलंदाजी. अगदी सटीक यॉर्कर टाकले जातात. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न तर केला जातोय, परंतु बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाही. फिरकीपटू आहेत या वाडेकर टीम मध्ये. कुठे ना कुठे बॉल जुना झाला तर फिरतो हे सर्वांना माहिती आहे, परंतु नवीन बॉल आहे त्या अनुषंगाने फिरवणं भरपूर कठीण होत चाललंय. यावेळेस बघा गती भन्नाट आहे या गोलंदाजाकडे आणि त्या अनुषंगाने आणखीन एक डॉट बॉल आला. भरपूर चांगला चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी अतिरिक्त गती या चेंडूवरती. अगदी पहिला चेंडू पाहिला तर गतीमध्ये परिवर्तन केलं. पहिला चेंडू स्लोअर वन हाताळला, परंतु या चेंडूवरती भन्नाट गती. गोलंदाज अतुल भोईरनं सांगून दिलं की गती देखील आहे माझ्याकडे. यावेळेस बघा सटीक लाईन पाहायला मिळते. अपील देखील जोरदार आहे. एकदा अतिशय वेगानं कंप्लीट. दुसरीचा देखील प्रयत्न आणि 2 धावा सध्याच्या घडीला कंप्लीट केल्या जातील.
नक्कीच अंपायर डिस्कशन करतील बाट कट होती की नव्हती. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. अगदी अपील देखील झाला गोलंदाजाकडनं. भरपूर चांगली मॅच सध्याच्या घडीला पहिलीच मॅच पाहायला मिळते आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक जोडले जातात. SK एंटरटेनमेंट अंपायर जागेवरती येतील, डिसिजन देतील आणि 2 धावा या धावफलकावरती कंप्लीट. 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल. 22 ऑन बोर्ड. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅक वरती अतुल भोईर. यावेळेस बघा मी या अगोदर देखील उल्लेख केला होता की लाईन भरपूर चांगली सध्या पाहायला मिळते. अतुल भोईरच्या माध्यमातून वारंवार यॉर्कर हाताळले जातात आणि कुठे ना कुठे एक्झिक्यूट देखील भरपूर सुंदर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या अनुषंगाने 2 षटकांचा खेळ देखील या ठिकाणी झाला समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा तब्बल पाहायला मिळतील त्या म्हणजे 22 धावा. 22 धावा बनला. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. अगदी 4 षटकांची ही मॅच यानंतरची मॅच दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. स्वयं 11 बंदर पाखाडी त्याच्या विपक्ष टीम मोठी देसाई. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन तयार राहायचं. यानंतर आपली मॅच असेल आणि मी या अगोदर देखील बऱ्याच स्पर्धा असतात त्यामध्ये उल्लेख केला होता की एखादी मोठी स्पर्धा असो किंवा लहान स्पर्धा असो स्पर्धेला मोठं कोण बनवतं तर खेळाडू. अगदी प्रेक्षकांचा प्रतिसाद असतो. युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आहेत. संध्याकाळचं सत्र आहे. हळूहळू वडूनवगरचे अनेक प्रेक्षक या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यानंतर अनेक मोठे संघ आपल्याला आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. मोठी देसाई, बालकुम, उत्तन, भादवड असे अनेक संघ आपल्याला पाहायला मिळतील आणि ही पहिलीच मॅच. एका बाजूला ठाणे वाघवी तर दुसऱ्या बाजूला कल्याण वाडेगर. तिसरं षटक मार्गस्थ झालंय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सर्वेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. सर्वेश पाटील सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर प्रथम डाकी. एक चांगली गोष्ट टीम वाघवी संघासाठी ही आहे की अजून देखील कोणती विकेट गमावलेली नाहीये. वेबाबत सहकार्य करायचं आहे टीम वाघवी संघ आणि टीम वाडेगर संघ. यानंतर कोणत्याही संघाला पुकारा दिला जाणार नाहीये. यावेळी मिसटायमिंग फटका चेंडूखाली क्षेत्ररक्षक कोणतीही मिस्टेक नाहीये. पहिला धक्का टीम वाघवी संघाला. बॅट्समन प्रथम डाकी. बॅक टू द आउट. अगदी या अगोदरच उल्लेख केला होता की विकेट कोणतीही गमावलेली नाहीये. कुठे ना कुठे त्या ऐकलं टीम वाडेगर संघानं आणि पहिली विकेट देखील काढून दिली. प्रथम डाकीला माघारी परतावा लागलाय. न्यू बॅटर भाया पाटील आपल्याला पाहायला मिळतील. अगदी यंगस्टर आहेत परंतु अनुभव त्यांच्याकडे या क्रिकेटचा भरपूर आपल्याला पाहायला मिळतोय आणि सध्याच्या घडीला भाया पाटील आलाय ज्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे. मोठे फटके खेळण्याची क्षमता तो ठेवतो पहिल्या चेंडूपासून आणि त्याला मात्र आता बॅटिंग भरपूर चांगली करणं भरपूर गरजेचं. धावफलकावरती धावा 22. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी ट्रॅक वरती सर्वेश पाटील. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवून दिली. बॅट्समन प्रथम डाकीला माघारी परतावा लागला. न्यू बॅटर भाया पाटील क्रमांक 3 वरती आणि भायाकडनं अपेक्षा असतेच नेहमीच किंवा कोणत्याही मैदानावरती तो असू दे. यावेळेस फुल टॉस बॉल दिशा दिली. फटका चांगला डीप मिड विकेटला खेळाडू आहेत. एक सिंगल
या चेंडूवरती दरम्यान कंप्लीट एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 23 धाबा. धावा धावफलकावरती मोठ्या फटक्यांची गरज आहे. टीम वाघबी संघाला पहिल्या चेंडूवरती विकेट गेली होती, त्यानंतर फुल टच बॉल, परंतु फायदा उचलू शकला नाहीये भैया पाटील. यावेळेस बघा, अगदी मी म्हटलं होतं फिरकीपटू आहेत आणि आता मात्र बॉल देखील जुना होत चाललाय. त्या अनुषंगानं फिरायला सुरुवात देखील झाली आहे. घूमते रह जाओगे, अगदी बॉल ढूंढते रह जाओगे सध्याच्या परिस्थितीला पाहायला मिळते. बॉल पडल्यानंतर कोणत्या दिशेनं घुसला ते बॅट्समनला देखील कळालं नाहीये. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगला चेंडू गोलंदाज सर्वेश पाटीलच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडला साहिल मनेरा आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीला आला होता. मोठे फटके येतील का? यावेळेस बघा, अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळतंय. मातीची विकेट आहे, बॉल फिरतोय आणि अगदी ही मॅच गरमागरम सध्याच्या सिच्युएशनला पाहायला मिळेल. आणखीन एक डॉट बॉल. चांगलं षटक सध्याच्या घडीला. ती यावेळेस बघा, मोठा प्रहार करायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. पुन्हा एकदा जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न केला आणि आणखीन एक डॉट बॉल. मी उल्लेख केला होता, बॉल जसा जसा जुना होईल तसा तसा फिरकीची जादू आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल आणि ती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज सर्वेश पाटील. यावेळेस विकेट केलाय. फटका चांगला, धावा मिळतील अर्धा डझन. बॉल सीमारेषा पार. या मॅचचा दुसऱ्या दिवसाचा पहिला षटकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. अगदी रिव्हर्सचा अटेम्प्ट केला. माहितीये बॉल टर्न होतोय, परंतु त्या टर्नच्या विरोधामध्ये खेळलं गेलं आणि बॉलला फेकून दिला. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 6 धावेनं धावफलक पुढे सरकताना. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती. कौतुक करेन या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये सर्वेश पाटीलनं फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. त्यामध्ये देखील शेवटच्या चेंडूवरती जर षटकार लागला नसता तर या धावा कुठे ना कुठे रोखल्या गेल्या असत्या. शेवटचं अंतिम षटक. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रशांत पाटील आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचं अंतिम षटक. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रशांत पाटील. मॅच ऑन ठेवायची या. मॅचचा फ्लो तोडू नका विनंती असेल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर भैया पाटील. सोडून दिलाय. लाईन चेक केली जाईल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय अंपायर कडनं. अतिरिक्तच्या रूपानं एक धाव धावफलकावरती. एका धावेनं धावफलक 30 वरती. 30 ऑन अबाउट 30 धावा. यावेळेस देखील काय घडलंय, सोडून दिलाय चेंडू. अंपायरचा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. एका धावेनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. 31 यावेळेस बघा स्विच केलाय. अगदी ज्या प्रकारे बॅट्समन साहिल खेळतोय त्याच प्रकारे भैया पाटीलचा खेळ देखील. अगदी स्ट्राईक सोडली आहे. विकेट जाऊ शकते आणि यस, विकेट गेली आहे. विकेट क्रमांक 2 टाकली जातीये, फेकली जातीये मैदानाच्या आतमध्ये. साहिल मनेराला माघारी परतावं लागेल. दुसरा धक्का टीम भव्य 11 वाघबी संघाला. एक गाव एक संघ आहे, मागते कधी हटत नाही, मागते कधी हटत नाही, मागते कधी हटत नाही. चर्चेची आजकाल होते बाया. आणि या स्पर्धेचा जो नियम आहे, ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल. या गोष्टीकडे देखील दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि भिवंडी क्रिकेट आहे, त्या अनुषंगाने भिवंडी क्रिकेटचे जे नियम आहेत ते त्या अनुषंगाने ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळेल.
न्यू बॅटर क्रमांक 4 वरती रोमित डाकी नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला भाया पाटील यावेळेस सरळ बाटनं लॉंगला खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती दरम्यान कंप्लीट ओव्हर थ्रो कुठे ना कुठे झाला असता, परंतु गॅदर भरपूर चांगलं केलं गोलंदाजानं आणि एक सिंगल या चेंडूवरती एका धावेनं धावफलक 33 ऑन बोर्ड 33 धावा. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या होत्या, कुठे ना कुठे वाटलं की 50 प्लस जाईल, परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं अतुल भोईरनं, परंतु त्यानंतर सर्वेश पाटीलनं पूर्णपणे बांधून ठेवलं गेलं. त्या षटकामध्ये देखील 7 आल्या आणि हे षटक भरपूर चांगलं टीम वाडेकर संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतं. या चेंडूवरती देखील बघा मोठे फटके खेळण्याचा वारंवार प्रयत्न तर केला जातोय, परंतु बॅट आणि बॉलमध्ये हवा त्या प्रमाणात संपर्क होत नाही आणि एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट केली गेली. भैया पाटील मी उल्लेख केला होता, कोणत्याही मैदानावरती असू दे भैया पाटीलकडनं अपेक्षा हे लावल्या जातात की त्याच्याकडनं मोठे फटके येतील आणि सध्या गरज देखील आहे टीम वाघबी संघाला, कारण धावफलकावरती धावा फक्त 34 आहेत. अगदी चॅलेंजिंग टोटल तर आहे, परंतु आणखीन किती धावा प्लस या ठिकाणी बनवेल हा देखील एक प्रश्न असेल. गोलंदाज सज्ज, आखूट टप्पाचा बॉल पुल केलाय सरळ लॉंगॉनला खेळाडू आहेत, कोणतीही मिस्टेक नाहीये. टिपलाय झेल आणि संपलाय. बॅट्समन भाया पाटीलचा खेळ लागतोय धक्का क्रमांक 3 टीम भाव्या 11 वाघबी संघाला. भाया बॅक टू द ग्राउंड. कधी हटत नाही मागते, कधी हटत नाही मागते, कधी हटत नाही. चर्चयाची आजकाल होते बायाचा चषक लय फेमस झालाय. एक विकेट गेली आहे. भैया पाटीलला देखील माघारी परतावं लागलाय. न्यू बॅटर हितेन पाटील. अगदी हितेन पाटीलला फक्त एक काम करायचा, हिट आउट और गेट आउट. लगा तो आबाद नाही तो बरबाद, कारण धावफलकावरती धावा 34 34 स्थिर आहेत. सिंगल डबलचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला गेल्या 3 षटकांमध्ये. पहिलं षटक भरपूर चांगलं होतं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, परंतु त्यानंतर कमबॅक पूर्णपणे सांगून दिला की फिरकीपटू फिरकीची जादू आमच्याकडे आहे आणि ती जादू ती काडी कुठे ना कुठे फिरवली जादूची आणि सध्याच्या घडीला 34 वरती रोखलं गेलं आहे. यावेळेस सर बाटना पुन्हा एकदा फटका हा देखील भरपूर चांगला आहे. अगदी डीप मध्ये खेळाडू आहेत फक्त आणि फक्त एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. एका धावेनं धावफलक 35 ऑन बोर्ड 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आणि या इनिंगचा शेवटचा बॉल असेल. यानंतरची मॅच टीम दोन्ही संघांनी तयार राहायचं. टीम गावदेवी बालकुम आणि टीम आर के मोरवा या दोन संघांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. आखूट टप्पाचा बॉल मोठा प्रहार करायचा होता, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. आणि 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. पहिल्या इनिंगचा खेळ पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी झाला समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 35 धावा लागल्या गेल्या आणि 36 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी हे दोन टीम JSA जय जलेश्वर वाडेगर संघाला. अगदी मी जसा उल्लेख केला की कुठे ना कुठे फिरकीचे जादूगर म्हटलं जातं आणि ती जादूची काडी फिरली गेली आणि त्या अनुषंगानं 35 वरती पूर्णपणे संघाला रोखलं गेलं 4 षटकांमध्ये. आणि आता मात्र 36 धावा बनवायच्या आहेत. मी उल्लेख केला होता एका बाजूला कल्याण विभागातील संघ वाडेगर तर दुसऱ्या बाजूला टीम ठाणे विभागातील संघ वाघबी आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. यानंतरची मॅच टीम गावदेवी बालकुम विपक्ष टीम आर के मोरवा. सो दोन्ही संघांना विनंती असेल आपण रिपोर्ट करा. त्यानंतर मोठी देसाई
आणि स्वयं 11 बंदर पाखाडी आपल्याला देखील विनंती असेल आपण रिपोर्ट करा, कारण अगदी मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. आज दुसरा दिवस, दुसरी रजनी, पहिली मॅच, मोठी मॅच पाहायला मिळते. एका बाजूला टीम JSA जय जलेश्वर वाडेकर, तर दुसऱ्या बाजूला भव्य 11 वाघबी आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतोय. 35 धावा पहिल्या डावामध्ये बनल्या गेल्या, 36 धावा बनवायच्या आहेत. त्या बनतील की डिफेंड होतील? सलामीची जोडी खेळपट्टीवरती जातीया. पहिली मॅच एक मोठी मॅच, आणि जसं मी उल्लेख केला होता प्रेक्षकांचा प्रतिसाद भरपूर चांगला असतो या वडूनगरच्या मैदानावरती. अगदी संध्याकाळचं सत्र सुरू आहे, संध्याकाळचे 7:30 वाजल्यात. अगदी कामावरनं येणारे भरपूर प्रेक्षक असतील, येतील, घरी जाऊन फ्रेश होतील आणि त्यानंतर या मैदानावरती, कारण मॅच देखील भरपूर मोठ्या आहेत आजच्या दिवसामध्ये. पहिलीच मॅच, एका बाजूला वाघबी तर दुसऱ्या बाजूला टीम वाडेकर, त्यानंतर बालकुम त्याच्या विपक्ष टीम मोरवा, त्यानंतर बंदर पाखाडी त्याच्या विपक्ष टीम मोठी देसाई. सो विनंती असेल टीम गावदेवी बालकुम आणि टीम RK मोरवा, जर आपण यूट्यूबच्या माध्यमातून देखील ऐकत असाल तर कृपया आपण रिपोर्ट करायचा आहे. अनेक संघ ठाणे विभागातून आपल्याला खेळताना पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. जय श्रीराम स्पोर्ट उतन देखील आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. मीरा भाईंदर मधील संघ, सलामीची जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अतुल भोईर आणि त्याच्या समवेत प्रणित पाटील, ही सलामीची जोडी, कारण 36 धावा बनवायच्यात. त्या अनुषंगानं पुन्हा एकदा पहिल्या षटकामध्ये आक्रमण होणं गरजेचं. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल टीम वाघबी संघ. पहिलीच मॅच आपल्याला दरम्यान आज या दुसऱ्या रजनीमधली पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भाया पाटील आपल्याला पाहायला मिळतील. अगदी बॅटिंगमध्ये फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही, परंतु पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, फक्त 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. त्या अनुषंगानं गोलंदाजी केली जाईल का? अगदी महत्त्वाचं या क्षणाला हे असेल की विकेट या ठिकाणी काढले जाईल का, आणि ते सुद्धा गुच्छामध्ये, म्हणजे सातत्य त्या विकेटमध्ये राखलं गेलं पाहिजे टीम वाघबी संघाच्या दृष्टीनं विचार केला तर. अदरवाईज मॅच घेऊन जाईल टीम वाडेकर संघ. आणि मी उल्लेख देखील केला होता वाडेकर संघाचा, अगदी रिक्षा घेऊन येतात आणि टेम्पो भरून येतात, या भिवंडीमध्ये येतात, भरपूर चांगला खेळ दाखवतात आणि अनेक बक्षिसं घेऊन ते कल्याणमध्ये परत जातात. सध्या कोणता संघ बाजी मारेल या पहिल्या मॅच मध्ये? पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेनं. 36 बनतील की डिफेंड केल्या जातील? भाया पाटील सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला बॅटर अतुल भोईर. पहिला बॉल इनफिल्डच्या वरना, फटका चांगला, गॅप देखील वेधलाय, बॉल एक्स्ट्रा कव्हरला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोकादायक एंडला बॅटर आहेत, परंतु थ्रो थोडासा खराब पाहायला मिळाला. गॅदर केलं असतं, विकेटला लावलं असतं तर निश्चित रूपानं विकेट गेली असती, परंतु 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावेना ऑफ द मार्क टीम वाडेकर आणि ऑफ द मार्क बॅटर अतुल भोईर आपल्याला दरम्यान पाहायला मिळतील. दरम्यान आमचे साथी समालोचक ज्ञानेश्वरजी चिकणे यांचं देखील या ठिकाणी स्वागत झालं. वेलकम, आपलं देखील स्वागत. यावेळेस लॉफ्टेड हिट, फटका चांगला, बॉल सीमा रेषा पार, येतोय दर्जेदार उतुंग षटकार. जाऊया बघायला जमली लोक मैदानाला, चला जाऊया बघायला जमली लोक बघायला. बाल्या मामाचा
काय जबरदस्त फटका पाहायला मिळालाय, षटकार आणि 6 धाव्याने धावफलक 8 या अंकावरती. वेलकम ज्ञानेश्वर दादा, आपले देखील स्वागत. या विभागातील एक बुलंद आवाज आणि या आवाजाविना ही स्पर्धा होणं भरपूर कठीण. यावेळेस खुलवट टप्पाचा बॉल खोदून काढलाय, एक सिंगल या चेंडूवरती दरम्यान कंप्लीट. 1 धाव्याने धावफलक 9 या अंकावरती. 9 ऑन बोर्ड, 9 धावा धावफलकावरती. भरपूर चांगलं क्रिकेट दरम्यान पाहायला मिळतंय, भरपूर चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला. आणि जसं मी उल्लेख देखील केला होता की विकेट काढावे लागतील, वाघबी संघाला जर या मॅच मध्ये आपला शिक्का बसवायचा असेल तर. अदरवाईज मॅच भरपूर लांब बॅटची कडा लागली, या बॉल शॉर्ट थर्डमॅनला अडवलं जाईल. एक सिंगल डबलचा खेळ, त्यांना माहिती आहे की मॅच पासून दूर नाही या. अगदी पहिल्या इनिंग मध्ये विचार केला, पहिल्या डावामध्ये पहिल्या षटकामध्ये 15 आल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये या इनिंग मध्ये दुसऱ्या डावामध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात. भरपूर चांगली बॅटिंग टीम वाडेकर संघाकडनं पाहायला मिळते. यावेळेस देखील फटका बघा किती अप्रतिम, अगदी टायमिंग देखील भरपूर चांगलं होतं आणि त्या अनुषंगानं या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. भरपूर चांगला फटका. रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहू शकता, रिप्ले एसके एंटरटेनमेंट. बघा खुलवट टप्पाचा बॉल होता आणि फक्त दिशा दिली गेली. टायमिंग भरपूर चांगलं होतं, गती होती त्या चेंडूवरती आणि चेंडू डीप मिड विकेटला. यावेळेस स्लॉग स्वीप फटका हा देखील चांगला आहे, बॉल चाललाय एका टप्पानं सीमारेषा पार. येतोय आणखीन एक चौकार. 4. चला जाऊया बघायला जमली लोक मैदानाला, चला जाऊया बघायला जमली लोक बघायला. बाल्या मामाचा चषक असतो टॉप लेवलला. अगदी पहिल्या डावामध्ये ज्या प्रकारे सुरुवात झाली होती, दुसऱ्या डावामध्ये त्या प्रकारे सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीमचीच झाली आहे. 16 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तडीस तोड उत्तर दिलं जातंय, ज्याप्रमाणे प्रश्न विचारले जात आहेत त्याप्रमाणे उत्तरे देखील सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. आणि भरपूर चांगली बॅटिंग अतुल भोईर आणि प्रणित पाटीलच्या माध्यमातून. अगदी संपूर्ण संघ भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये, भरपूर चांगल्या टच मध्ये आहे. आणि जेव्हा एखादा संघ फॉर्म मध्ये असतो, कुठे ना कुठे त्यांच्या समोर खेळणं भरपूर कठीण होत जातं. आणि सध्या टीम वाडेकर संघ भरपूर चांगल्या टच मध्ये, भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये आणि अनेक टुर्नामेंट देखील, भरपूर सारे चषक त्यांनी आपल्या नावावरती केल्यात. कल्याण असो भिवंडी असो, सध्या या भिवंडीच्या वडूनवघरच्या मैदानावरती खेळतात. आणि भरपूर चांगली बॅटिंग या पहिल्या मॅच मध्ये. आणि जसा उल्लेख केला होता मातीची विकेट आहे, मातीच्या विकेटवरती प्रॅक्टिस सराव त्यांचा सातत्याने असतो, त्या अनुषंगानं बेनिफिट देखील आहे. परंतु ज्याप्रमाणे कमबॅक झाला होता पहिल्या डावामध्ये टीम वाडेकरचा, त्याप्रमाणे कमबॅक टीम वाघबी संघाला देखील करावं लागेल. विकेट काढावे लागतील जर मॅच मध्ये यायचं असेल तर. मी सुरुवातीपासून हेच बोलतोय की विकेट जर आले नाहीत तर मॅच पासून भरपूर लांब आहे टीम वाघबी संघ. दुसरं षटक साहिल मनेरा गोलंदाजी ट्रॅकवरती, अष्टपैलू खेळाडू. अगदी गोलंदाजी भेदक करावी लागणार आहे. अगदी कागदावरती नाव मोठं असून चालत नाही, तर खेळपट्टीवरती खेळ कशा प्रकारे होतो हे देखील भरपूर महत्वाचं. चला स्पीडअप करायचा टीम वाघबी संघ. विनंती असेल वेळेबाबत सहकार्य करा, मी या अगोदर देखील म्हटलं होतं. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू झालाय. पहिल्या षटकामध्ये बनल्या धावा 16. 36 धावांचा पाठलाग करत असताना अजून देखील 20 धावांची गरज आहे. गोलंदाज सज्ज. यावेळेस बघा काय घडलंय, सर्व वाटणं लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बाट आणि बॉल मध्ये हवा तसा संपर्क नाहीये. सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू गॅदर करतोय आणि डॉट बॉल आला. या प्रकारे गोलंदाजी हाताळावी लागणार आहे. यावेळेस देखील भरपूर चांगला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. या चांगला थ्रो, चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं. एक सिंगल डबलचा खेळ सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय
टीम वाडेकरला देखील माहिती आहे सिंगल डबल न देखील मॅच जिंकू शकतो आणि त्या अनुषंगाने बॅटिंग देखील सन्माननीय प्रितेशजी जोशी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बालकुमचे सन्माननीय प्रितेशजी जोशी या आपण व्यासपीठावरती. यावेळेस स्विच इट पलटी फटका फसलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणती मिस्टेक नाही आहे. मिळाली आहे या मॅचची गोल्डन विकेट पहिली विकेट. अतुल भोईर ज्या खेळाडूने नाकात दम केला होता या रन चेस मध्ये दम केला होता तो बॅटर अतुल भोईर बॅक टू डगआउट. फुंकलाय का कारण विकेट गेली अतुल भोईरची. मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो टीम वाघबी संघाचा आणि तो दाखवलाय सुद्धा. विकेट काढली आहे आणि अशा प्रकारे गुच्छामध्ये विकेट काढणं गरजेचं देखील आहे. न्यू बॅटर क्रमांक 3 वरती या वाडेकर संघाचा अनुभवी खेळाडू याच्याकडे क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे आणि खेळपट्टीवरती चांगला खेळ त्याच्याकडनं होईल ही अपेक्षा ठेवून 3 नंबरचा बॅटर सिद्धू पाटील आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा स्थिर 17-17. सिद्धू पाटील अगदी हे नाव देखील भरपूर चर्चेत. भिवंडी असो कल्याण असो ठाणा असो बदलापूर असो अंबरनाथ असो अनेक ठिकाणी जाऊन चांगला खेळ या संघानं दिलाय. यावेळेस देखील सर्व बाटन लॉफ्टेड फटका एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट. एकापेक्षा जास्त काही नाही या सिंगल डबलचा खेळ. सिद्धू पाटील अनुभवी खेळाडू त्याला माहिती आहे मॅच घेऊन जायची आहे. मॅच कुठे ना कुठे हातामध्ये आहे परंतु ती हातातून निसटता कामा नये त्या प्रकारे बॅटिंग देखील चांगली करणं गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज साहिल मनेरा पुढचा चेंडू. यावेळेस झेल झाली आहे ड्रॉप. अगदी विकेट गेली असती. न्यू बॅटर त्याच्यासाठी या खेळपट्टीवरती खेळणं फारसं कठीण परंतु झेल ड्रॉप झाली. जीवनदान मिळालं आणि महागात पडू शकतं कारण विकेट काढायची आहे टीम वाघबीला. बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल पडल्यानंतर आतल्या दिशेनं 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तब्बल धावा 18 बनल्या गेल्यात. अजून देखील 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. कुठेही जाऊ नका कारण या मॅच मध्ये अजून देखील रंगत बाकी आहे. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज कारण मी या अगोदर देखील उल्लेख केला होता पहिल्या सत्रामध्ये पहिल्या डावामध्ये देखील पहिल्या षटकामध्ये 15 बनल्या होत्या आणि या डावामध्ये देखील 16 बनल्यात परंतु साहिल मनेरा मी म्हटलं होतं कागदावरती नाव मोठं असून चालत नाही तर खेळपट्टीवरती खेळ देखील तसा करावा लागतो आणि सध्याच्या घडीला साहिल मनेरानं तो खेळ देखील दाखवलाय. फक्त आणि फक्त त्याच्या षटकामध्ये 2 धावा खर्च केला 1 विकेट देखील काढली. बघा अंपायरकडनं फर्स्ट वॉर्न दिली जाते आणि फर्स्ट वॉर्न इज अ लास्ट वॉर्न. त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला पॅनलाइज केलं जाऊ शकतं. या गोष्टीची देखील तुम्ही काळजी घ्यायची आहे. टीम वाघबी संघ शिस्तबद्ध स्पर्धा आपण पाहतोय. टीम बाळकुम आणि टीम मोरवा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचं आहे. आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्स आपण पाहतोय. त्याचे 3 स्तंभ योगेशजी म्हात्रे सुधीरजी म्हात्रे आणि रणधीरजी म्हात्रे यांच्या मार्फत हे टॉस बॉक्स पुरस्कृत केलं गेलं. सो दोन्ही संघांना विनंती आहे टीम बाळकुम आणि टीम मोरवा या आपण टॉस बॉक्स मध्ये आपण मॅच झाल्या लगेचच टॉस करू आणि मॅचला देखील सुरुवात करू कारण आजचा दिवस दुसरा दिवस आहे. मॅच थांबता कामा नये. जर एखादी स्पर्धा यशस्वी करायची असेल तर तुमचा देखील त्यामध्ये मोलाचा वाटा असेल. टीम बालकुम आणि टीम मोरवा. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कवी डाकी आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला ट्रॅक सेट केलाय साहिल मनेरानं. फक्त 2 धावा खर्च केल्या. त्या ट्रॅक वरती गाडी साहेल की गाडी कुठे ना कुठे दुसरीकडे
पलटी होईल पाहूया. गोलंदाज सज्ज. पहिला बॉल स्लॉग स्वीप एका हाताने मारलाय, परंतु झेल वरती जाण्याचा प्रयत्न करायचं होतं. बॉल निघून गेलाय सीमा रिक्षा पार. येतोय चौकार. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहू शकता, अगदी लोअर फुल टॉस आणि एक हात सुटला, परंतु त्या एका हातावरतीच भरपूर ताकद होती आणि त्या बॉलला सीमारेषे बाहेर पाठवून दिलं. 4 धावा, 4 धावेनं धावफलक 22 वरती. आता मात्र 11 चेंडू आणि 14 धावांची गरज. बघा मॅच अजून संपलेली नाही. या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो टीम वाघबी संघाचा. विकेट घ्यावे लागतील. सिद्धू पाटील त्याच्या समवेत प्रणित पाटील आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धू पाटील पहिला चेंडू सिंगल आला, परंतु त्यानंतर चमकार 4 धावा. मान्यवर देखील उपस्थित होतात. वेलकम, आपलं देखील स्वागत असेल. या आपण व्यासपीठावरती. प्रभाकरजी पाटील साहेब यांचं शुभागमन झालं. वेलकम. यावेळी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. या स्विंग अँड मिस डॉट बॉल. मी म्हटलं होतं कुठेही जाऊ नका, मॅच भरपूर रंगतदार मॅच बनू शकते. एका बाजूला सिद्धू पाटील तर गोलंदाजी ट्रॅक वरती कवी डाकी आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार खाल्ला, परंतु त्यानंतर कमबॅक देखील करून दिला डॉट बॉलनं. आता मात्र विकेट काढाव्या लागतील टीम वाघवी संघाला. गोलंदाज झालाय सज्ज. स्टेप आउट झाला. पुन्हा एकदा बाटची कडा. शॉर्ट फाईन लेगला खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट केली जाते. अगदी पारखलं जाते गोलंदाज कवी डाकीकडनं की बॅट्समनला काय खेळायचं आणि त्या अनुषंगानं गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. टीम बाळकुम आणि टीम मोरवा विनंती असेल मॅच संपण्या अगोदर आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. गोलंदाज सज्ज. कवी डाकी. स्ट्रायकिंग एंडला बॅटर प्रणित पाटील. यावेळेस बघा काय घडलंय. बाटची कडा तर लागली, मोठा प्रहार करायचा होता, हवा तसा बॅटचा संपर्क झाला नाही, बॅटची कडा लागली. बॉल थर्डमॅनच्या दिशेनं अडवला गेला आणि एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट एका धावेनं. धावफलक 24 धावा धावफलकावरती. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. 8 बॉल 12चं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज कवी डाकी. यावेळेस तर बॅटनं लॉफ्टेड हिट. फटका चांगला, मात्र खेळाडू चेंडू खाली. पुन्हा एकदा जीवनदान. अगदी या मॅच मध्ये कुठे ना कुठे जर पिछाडीवरती राहिली आहे टीम वाघबी तर झेल भरपूर सारे ड्रॉप झाल्यात आणि या चेंडूवरती या 2 धावा देखील कंप्लीट. झेल कंप्लीट केली गेली असती. कुठे ना कुठे अनुभव जो खेपट्टीवरती आहे टीम वाडेकर संघाचा, सिद्धू पाटीलला माघारी परतावं लागलं असतं, परंतु या चेंडूवरती तब्बल 2 धावा. 2 धावेनं धावफलक 26. अजून देखील 7 बॉल 10ची गरज. 7 चेंडू 10 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही संघांसाठी. गोलंदाज कवी डाकी. पुढचा बॉल स्टेप आउट झाला. हा देखील फटका चांगला, मात्र क्षेत्ररक्षण देखील भरपूर चांगला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न प्रणित कडनं आणि ओव्हर थ्रो झाला. आता मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या थ्रोची गरज होती का? एक सिंगल आली होती. यस संपार. यस 3 षटकांचा खेळ देखील झालाय समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 28 धावा म्हणजे येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. टीम गावदेवी बाळकुम विनंती असेल आपण रिपोर्ट करा. टीम बाळकुम संघ आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचा. टीम बाळकुम संघ विनंती असेल. या मॅच नंतर आपण 6 चेंडू नंतर लगेचच टॉस करू, परंतु त्या अगोदर तुम्ही रिपोर्ट करणं गरजेचं. टीम बाळकुम
चला वेळ अधिकचा खर्च करू नका. 6 चेंडू 8 ची गरज सामना जिंकण्यासाठी. बघा अगदी ते म्हटलं जातं ना की किनाऱ्यावरती आल्यावर तर जहाज डुबतात आणि त्याचा गम भरपूर असतो. सध्याच्या घडीला ते कोणत्या संघाकडनं पाहायला मिळेल. 6 चेंडू 8 धावा. मॅच संपलेली नाही या, मॅच फिनिश झालेली नाही या, मॅच अजून देखील बनू शकते विकेट काढले तर. डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल दबाव आणेल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती, कारण सिद्धू पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला, प्रणित पाटील स्ट्रायकिंग एंडला, गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोमित डाकी आपल्याला पाहायला मिळते. अगदी चित्तथरारक सामना. एका बाजूला ठाणे विभागातील टीम भव्य 11 वाघबी, तर दुसऱ्या बाजूला कल्याण विभागातील JSA जय जलेश्वर वाडेगर संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये या पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळते. दुसरा दिवस, पहिली मॅच आणि अप्रतिम मॅच. 6 चेंडू 8 धावांची गरज. गोलंदाज रोमित डाकी. चला वेळ कमी खर्च करा, अधिकचा वेळ तुम्ही खर्च करू नका. यानंतरची मॅच टीम गावदेवी बाळकुम विपक्ष टीम मोरवा संघ. विनंती असेल टीम बालकुम संघ या आपण टॉस करण्यासाठी. मोरवा संघ उपस्थित आहे. रोमित डाकी सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅक वरती. शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडू 8 ची गरज. नॉकआउट सामने पाहायला मिळतात. कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल, कोणता संघ घरच्या दिशेने वाटचाल करेल, वाघबी की वाडेगर, वाडेगर की वाघबी. प्रेक्षकांची देखील धगधग वाढतीये. 6 चेंडू 8 धावांची गरज. गोलंदाज झालाय सज्ज रोमित डाकी. पहिला बॉल, पहिला चेंडू सफल झालाय आणि मॅच मधने पूर्ण हवा काढून टाकली. 1 2 3 4 नव्हे तर तब्बल 6 धावा धावफलकावरती लागल्या जातील. येतोय विकेट प्रणित पाटीलच्या बॅटमधनं. षटकार. आता मात्र 2 धावांची गरज. 5 चेंडू 2 ची गरज. पूर्णपणे मॅच मध्ये हवा काढली आहे. गोलंदाजानं कुठे ना कुठे खराब लाईन हाताळली आणि भरपूर चांगला स्ट्रोक. प्रणित पाटीलच्या बॅटमधनं षटकार. 2 धावांची गरज. मॅच अजून देखील बनू शकते. डॉट बॉल काढले, विकेट काढले तर विकेट हॅट्रिक देखील येऊ शकते या क्षणाला. परंतु 2 धावांची गरज. पूर्णपणे बॅटिंग करणारी टीम हवी झाली आहे, सज्ज झाली आहे. उल्लेख केला होता पहिला चेंडू जर डॉट बॉल आला असता प्रेशर झालं असतं, परंतु पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला. मॅच मध्ये हवा काढली. बॅट्समन प्रणित पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाज रोमित डाकी. पुन्हा एकदा खोटापाचा बॉल बॅकफुटला जाऊन फोर्स केला. चेंडू चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. कंप्लीट केल्या गेल्या आणि मॅच झाली आहे फिनिश. मॅच जिंकली आहे टीम JSA जय जलेश्वर वाडेगर संघानं. अभिनंदन टीम जय जलेश्वर वाडेगर आणि हार्ड लक टीम भव्य 11 वाघबी. आपण या क्रीडा नगरीवरती अगदी वेळेच्या अगोदर उपस्थित झालात. आयोजकांच्या वतीनं आपलं देखील कौतुक असेल. आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला. आम्ही मनापासून आपले आभार व्यक्त करतोय. येस, आपण टॉस उडून घ्या, त्यानंतर थोडासा ब्रेक आपण निश्चित घेऊ. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक वगैरे देऊ. सो टॉस करून घ्यायचा टीम गावदेवी बालकुम विपक्ष टीम RK मोरवा. अगदी स्क्रीनवरती आपण मॅच समरी देखील पाहू शकता. 35 धावा बनल्या गेल्या आणि 36 धावांचा पाठलाग करत असताना 36 बनवल्या. येस, आणि विनंती असेल की जी खेळपट्टीवरती आहे त्याच्यावरती कोणी सराव करू नका, त्याच्या बाजूला तुम्ही सराव करा, विनंती असेल. आणि चला टीम बालकुम आणि टीम मोरवा संघ विनंती असेल टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. RK बिल्डर्स अँड डेव्हलपर टॉस